बदलापूर हा बहाणा, निशाणा लाडली बहीण. चित्रा वाघ ठाण्याच्या पत्रकार परिषद. महाविकास आघाडीवर टीका. बदलापूरची घटना संवेदनशील असूनही चिमुकल्या मुलीवरील अत्याचार प्रकरणाला राजकारणाचा रंग देत राज्यात महायुतीला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. बदलापूर बहाणा हे निशाणा लाडकी बहीण योजना आहे, असा टोला भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज येथे पत्रकार नगर परिषदेत लगावला. तर राज्यातील आघाडीने पुकारलेल्या उद्याचा बंद यशस्वी होणार नाही, असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. भाजपाच्या ठाणे विभागीय कार्यालयात महिलांवरील होणाऱ्या अत्याचारासंदर्भात चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर शरसंधान केले. यावेळी आमदार निरंजन डावखरे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव मृणाल पेंडसे, ठाणे जिल्हाध्यक्ष स्नेहा पाटील, वर्षा भोसले, भारती चौधरी, अर्चना देसाई, वृषाली वाघुले आदी उपस्थित होते. बदलापूर येथील चिमुकल्यांवरील अत्याचाराची 5 घटनेसंदर्भात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची बदली, NSIT नियुक्ती आणि शैक्षणिक संस्थेची चौकशी सुरू करण्यात आली. संस्थेवरील संचालक सर्वपक्षीय असून त्यात भाजपा, शिवसेना, उबाटा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदींच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. परंतु भाजपाची संस्था म्हणून शाळेची बदनामी केली जात आहे. या प्रकरणात अत्याचार झालेले चिमुकले बाळ असल्यामुळे स्टेटमेंट दाखल होण्यासाठी उशीर लागावा, अशी शक्यता व्यक्त करत चित्रा वाघ यांनी बदलापूरच्या पालकांच्या आंदोलनात सकाळी 10 नंतर झुंडीने बाहेरचे लोक सामील झाले, असा आरोप केला. राज्यात झालेल्या अत्याचार प्रकरणी पीडितांकडून आवर्जून वकीलपत्र उज्ज्वल निकम यांना देण्यासाठी विनंती केली जाते. परंतु या प्रकरणात महाविकास आघाडीकडून उज्ज्वल निकम यांच्या नावाला विरोध केला जातो. कपिल सिब्बल हे वकील म्हणून चालतात, तर उज्ज्वल निकम का नको, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. डेव्हिड हेडली, खैरलांजी, कोल्हापूर बाल हत्याकांड आदी प्रकरणात उज्ज्वल निकम यांनी न्याय मिळवून दिला होता, याची आठवण वाघ यांनी शिवसेनेला करून दिली. माझे संरक्षण काढून घेऊन मुलांना द्यावे, अशी मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निर्भया पथकाच्या गाड्या संस्थाच्या संरक्षणाच्या ताफ्यात वापरल्या. त्यामुळे सुळे दाखवायचे वेगळे आहेत, असा टोलाही त्यांनी मारला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात 8 महिलांना जिवंत जाळण्यात आले, त्यांना मदतही दिली नव्हती. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पीडितांच्या कुटुंबियांना सर्वप्रथम मदत केली गेली होती, याची आठवण करून देत चित्रा वाघ यांनी काँग्रेसच्या एका प्रवक्त्याने मराठी माणसाने बलात्कार केला असे विधान केल्याकडे लक्ष वेधले. तसेच या प्रकरणावर उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार, असा सवाल केला. ते मुख्यमंत्री असताना क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्काराच्या 2 घटना आणि 12 विनयभंगाचे प्रकार झाले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. वसईच्या केसमध्ये तुम्हाला आठवत असेल, तो तिला कोयत्याने मारत होता, लोक बघत होती. अशा जर काही घटना झाल्या तर आपणही सजग राहायला पाहिजे. मी पुन्हा सांगते, पोलीस आहेतच आणि सरकारही आहे, तुमचं सरकार आहे, तुमच्यासाठी सरकार आहे. पण सोसायटी म्हणून, समाज म्हणून आपल्यालाही आपलं दायित्व त्या ठिकाणी सांभाळलं पाहिजे. आता म्हणणार विकृत उद्धव ठाकरे ज्यांनी हिंगणघाटच्या परिवाराला दिलेलं त्या ठिकाणी वचन पूर्ण करू शकले नाही, ते उद्धव ठाकरे सांगणार आम्हाला विकृती काय असते आणि संस्कृती काय असते. मी तुम्हाला सांगते, महाराष्ट्रातली जनता ही अतिशय सुज्ञ जनता आहे. चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी व्यवहार चालू राहतील. आपल्याला या मुलींना न्याय द्यायचा, या नराधमांच्या मुसक्या आवडायच्या. कित्येक वेळेला असं वाटतं, एक आई म्हणून, या महाराष्ट्रातली एक बाई म्हणून, महिला म्हणून मलाही वाटतं, सहाल्यांना असा फाशीवरती लटकवायला पाहिजे, गोळ्या घालायला पाहिजे. पण संविधानाने हात बांधले, कायद्याच्या चौकटीत राहून जे करता येईल. आता सांगता सुप्रिया सुळे यांच्या ताब्यामध्ये देऊन टाका, आम्ही रस्त्यावरती फाशी देऊ. तुमचं सरकार असतं, दिलं असतं. तुम्ही किती लोकांना दिली रस्त्यावर फाशी? तुम्ही किती लोकांना दिलं, मॉबच्या हवाली केलं, किती आरोपींना केलं? त्याच्यामुळे लोकांच्या भावनांशी खेळायचं काम करू नका. पण लोकांना कायद्याची भीती राहिली नाहीये. मी तुम्हाला हेच सांगतेय, ही विकृत मानसिकता आहे आणि त्याच्यासाठीची ही लढाई आपल्याला सगळ्यांना लढावी लागेल. रस्त्यामध्ये जाताना एखादी मुलगी अडचणीत दिसली तर थांबावं लागेल. कोण कोणाला मारत असेल तर हात धरावा लागेल. हे सगळं आपल्याला पण करावं लागेल आणि त्यावेळेला या राज्यातल्या मुली ज्या आहेत त्या खऱ्या अर्थाने सुरक्षित राहतील. धन्यवाद.